आम्हा सर्व पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देव जेथे तेथे देखे तुझीच पाऊले जेथे तेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा भेदा भेद मते भ्रमाचा संवाद भेदा भेद मते भ्रमाचा संवाद आम्हा नको वाद होऊ देऊ जेथे तेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा तुका मने आणू तुझवीन नाही तुका मने आणू तुझवीन नाही न भाऊनी पाही वाढाये जेथे तेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा विठ्ठला विठ्ठला विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्ब फलाधरुष्टात् पुरनेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने रामाय रामभद्राय रामचन्द्राय मानसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकर प्रथमनमान उतरे चरण संताचे उतरे चरण पांडुरंगाकर प्रथमनमान उतरे चरण संताच्या उतरे विठाला 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 पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव हो देऊ
आज पवित्र रामनवमी उत्सव, भगवान श्री रामचंद्र प्रभूचं प्राकट्य दिन, अवतार दिवस आपल्या आर्वी येथे चाललेला हा भव्य रथ मिरवणूक सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगीत रामायण कथा, तत्प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह. आजच्या सप्ताहामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे. तत्पूर्वी थोडीशी प्रस्तावना. विठ्ठला विठ्ठला हो, आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य श्री दत्तराव श्रीरंगराव कदम तलाठी साहेब यांच्या वतीनं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या गावामध्ये तिथेच मला ऐकायला मिळालं की हा रस महोत्सव जो आहे तो कोणालाच कळत नाही की किती वर्षापासून चालू आहे. याचा अर्थ आपल्या गावचा परमार्थ सुद्धा किती वर्षापासून अगोदर पासून चालू याची कल्पना कोणालाच नाही. तुमच्या पूर्वजांनी वर्षानुवर्षापासून केलेलं जे पुण्य आहे, पुण्य कर्म आहे, धर्म कर्म आहे, अखंड तुम्ही चालू ठेवलं. भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या नावाने रथोत्सव होत होता, परंतु आपल्या आर्वी गावी राम मंदिर नव्हतं. ज्यांनी आजच्या सेवेचं सौजन्य घेतलेलं आहे त्यांच्याकडूनच मला कळालं, जे आपले तलाठी साहेब आहेत त्यांनी सांगितलं की भगवान श्री रामचंद्र प्रभूच्याच कृपेने मला हा राम मंदिर बांधण्याचं सौभाग्य मिळालं. भगवंताची जी इच्छा असते कोणाकडून कोणती सेवा करून घ्यायची, श्री दत्तरावजी कदम यांच्याकडून भगवान श्री रामचंद्र प्रभूने राम मंदिराची, मूर्तींची व त्या सोहळ्याची भव्य दिव्य सेवा त्यांच्या हातून त्यांना मिळाली. ही रामकृपा आहे. त्याच्या कृपेशिवाय माणसाच्या जीवनामध्ये काहीच होऊ शकत नाही. आणि त्यांनी त्यांनाच कृपा पात्र म्हणून ठरवलं आणि हे भव्य राम मंदिर येथे उभं राहिलं. मला सुद्धा ही गोष्ट ऐकून अतिशय आनंद वाटला. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या स्वखर्चामधून या आपल्या जन्मगावासाठी, जन्मभूमीसाठी मंदिर उभारलं. आणि ते मंदिर आपल्या घरची संपत्ती न ठेवता समाजाला लोकार्पण केलं. हे एक त्यांचा औदार्य आहे, दानत्व आहे. म्हणून या पवित्र कार्याचा उल्लेख करणं अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणून मी त्याचा सुरुवातीला उल्लेख केला. आणि या पवित्र कार्याबद्दल श्री तलाठी साहेब यांना मी धन्यवाद देतो आणि या पावन कार्यासाठी आशीर्वाद देतो. अशाच प्रकारचे भगवान श्री रामचंद्र प्रभू तुमच्याकडून अनेक प्रकारचे धर्म कार्य करून घेत राहो ही आशा सुद्धा करतो. आणि आपण आता आपल्या अभंगाकडे जायचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.
पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. तुकोबारायांनी पांडुरंगाच्या समोर आपलं हृदय मांडलेलं आहे. परमार्थ शरीराने करता येतो, परमार्थ हृदयाने सुद्धा करता येत असतो. काय आपण शरीराने हात आहे त्याने हाताने टाळ वाजवतो, मृदंग वाजवतो, हा शरीराचा परमार्थ आहे. पायानं पावल्या खेळतो, हा शरीराचा परमार्थ आहे. वाणीनं भगवत नाम उच्चारण करतो, हा शरीराचा परमार्थ आहे. मस्तक प्रभू चरणावरती आपण टेकत असतो, हा शरीराचा परमार्थ आहे. शरीराचा परमार्थही तेवढाच उत्तम आहे, परंतु शरीराच्या परमार्थापेक्षाही हृदयाचा परमार्थ अतिउत्तम असतो. त्याविषयी आपण चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला हृदय वसो तुमचे गुणी, ठावा हा पाया पे चरणी, करू रस सेवनवाणी आधी आधी. तुकोबाराय म्हणतात, हे हृदय तुझ्या परमार्थामध्ये गुंतलेलं असावं. शरीराच्या परमार्थाला मनाच्या परमार्थाची जोड असेल, हृदयाची परमार्थाची जोड असेल तर दुग्ध शर्करा योग आहे. दुसरी गोष्ट सोने में सुहागा आहे. काय शरीर भजन करत आणि मन भजनापासून पळत असते दूर दूर. म्हणून मन आणि शरीर दोन्ही सोबत असले पाहिजे परमार्थ करण्यासाठी, आणि त्याच वेळी काहीतरी आपल्याला परमार्थ प्राप्ती होऊ शकते, अन्यथा नाही. विठ्ठला विठ्ठला कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे, माला तो कर्मे फिरे, मनवा फिरे चहुदीस, यही तो सुमिरन नाय. हातामध्ये माळ फिरते, रात्रंदिवस जप करतो आणि तुमचं मन बाजारात फिरत असते. शरीर कीर्तनात बसलेलं असते आणि मन घरात गुंतलेलं असतं. चित्त नाय नामे तरिताय, चित्त नाय नामे तरिताय, चित्त नाय नामे तरिताय, चित्त नाय नामे तरिताय. प्रेमेने संगमे नाना त्रितमे, चित्त नाय नामे, चित्त नाय नामे संगमे नाना त्रितमे, चित्त नाय नामे, चित्त नाय नामे. आपण एवढंच घेऊ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त म्हणजे हृदय. साधूचा परमार्थ हृदयाचा परमार्थ असतो. जीवाचा परमार्थ कधी हृदयाचा असतो, कधी शरीराचा असतो, आणि कधी देखादेखीचा असतो. शेजारचा टाळी वाजवायला लागला म्हणून आपण वाजवायची, हा देखादेखीचा परमार्थ आहे. शेजारी मंदिरात जातो म्हणून आपण जायचं, शेजारी यात्रेला जातो म्हणून आपण जायचं, तो करतो म्हणून आपण करायचा, हा देखादेखीचा परमार्थ आहे. परंतु तुम्ही कोणताही परमार्थ केला तर तो वाया जाणारा नाही, लक्षात ठेवा. अरे दुसरा हात जोडतो म्हणून तुम्ही हात जोडले, तुमचे हात जोडणं व्यर्थ जाणार नाही. दुसरा शरीराचा परमार्थ आहे. आपण आर्वीवरून पंढरपूरची वारी पायी केली, हा शरीराचा परमार्थ आहे. घरापासून मंदिरापर्यंत आलो, शरीराचा परमार्थ आहे. घरातून इथं येऊन बसलो, शरीराचा परमार्थ आहे. आणि इथं आल्यानंतर जे काही श्रवण करतो त्याच्यामध्ये मन गुंतवून ठेवणे, हा हृदयाचा परमार्थ आहे.
म्हणून हृदयाचा परमार्थ श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. अरे टाळीमध्ये किंवा टाळामध्ये मन ठेवून जर तुम्ही वाजवला तर साधना होते. टाळा टाळी लोपला नाथ, टाळा टाळी लोपला नाथ, टाळी लोपला नाथ, अंगो अंगे मुराला चंद्र, अंगो अंगे मुरला चंद्र, अंगो अंगे मुराला चंद्र. भोग भोगिताचे अटला भेद, भोग भोगिताचे अटला भेद, भोग भोगिताचे अटला भेद, भोग भोग ज्ञान रामा घोरे टाळा टाळी लोपला नाद, अंग अंगी मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. परमार्थ शरीराचा आहे, परंतु अनुभूती पर्यंत पोहोचलेला परमार्थ आहे. टाळा टाळी लोपला नाद, टाळा असेल या टाळी असेल काय. आता इथे मृदंग वाजतोय तर मृदंगातून बाहेर काय येतो? नाद. आणि शास्त्र वेद सांगतात नादो वै ब्रह्मा, नाद ब्रह्म आहे. टाळीमधून निघालेला नाद सुद्धा ब्रह्म आहे, टाळामधून निघालेला नाद सुद्धा ब्रह्म आहे. म्हणजे तुम्ही टाळीच्या अनुभूतीतून ब्रह्मानुभूती करत आहात. साधनेच्या अंतरंगात तुमचा अंतकरण ज्यावेळी पोहोचेल त्यावेळी तुम्हाला साधनेचा आनंद आणि अनुभूती प्राप्त होत असते. तोपर्यंत आनंद मिळत नाही. काय टाळ्या तर आपण रात्रंदिवस वाजवत आहोत, टाळही वाजवत आहोत, परंतु नाद आपल्याला कुठं साधल्या गेला? अरे नाद साधण्यासाठी साधना लागत असते, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला हो. तुमच्या नादामध्ये भगवत अवतरण झालं पाहिजे. नाद आहे, छंद आहे, स्वर आहे, या गोष्टी म्हणजे साधना करण्यासाठी असतात, लक्षात ठेवा. भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. भोग भोगिताची आटला भेद. कशाचा भोग? काय? भगवत साधनेचा भोग घेत असताना तुमची भेदवृत्ती मावळली आणि भेदवृत्ती मावळल्यानंतर ब्रह्मानंदाची अनुभूती होत असते. आणि साधना टाळातून आणि टाळीतून सुरू झाली, ब्रह्मानंद मिळाला. शरीराची साधना ज्यावेळी हृदयाला स्पर्श करत असते त्यावेळी त्याला आनंदाची अनुभूती होत असते.
आणि म्हणून आपण कीर्तन ऐकायला आलात, कोणी भजन करायला आलं, कोणी कीर्तन सांगण्यासाठी आलेलं आहे. कशासाठी आहे? शेवटी आयुष्याचा जो तुमचा हरवलेला आनंद आणि त्या आनंदाची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे, यासाठी सप्ताह ठेवलेले असतात. नुसत्या पंक्ती करायच्या, खायचं प्यायचं मस्ती करायची 7 दिवस, त्याला सप्ताह म्हणत नसतात. विठ्ठला 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 हर आणि टाळाटाळी लोपला नाद इथपर्यंत जर तुम्ही आले तर त्याच वेळी तुमचं संसाराचं भान विस्मृत होत असतं. संसाराची विस्मृती होणे हा परमार्थ आहे आणि भगवत स्मृती होणे हा सुद्धा परमार्थ आहे. नित्य निरंतर भगवंताचं स्मरण आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. तुकोबारायांनी काय म्हटलं? राम राम स्मरा हरे, राम राम स्मरा हरे, लाहो करा गाठ घाला मुळवंती, लाहो करा गाठ घाला मुळवंती, सारा वाहू घ्यावो पारे, हरवाहू घ्यावो पारे, लक्ष लावून राहावो राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडावा उग्या उपाधी लक्ष लावोनी राहा गोविंदी घा. तुकोबारायांचे शब्द किती सरळ साधे सोपे, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे ते शब्द आहेत. अरे आपण काय बोलतो ते समोरच्याला कळालं तर त्याचा अर्थ आहे. मी काय बोलतो आणि तुम्हाला काहीच कळत नाही, त्याचा अर्थ तुम्हाला काहीच मिळणार नाही. विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला 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 विठ्ठला. ओ राम राम स्मराधी लाहो करा म्हणजे घाई करा. कारण का घाई करा? क्षणभंगूर नाही भरवसा, म्हणून वारे सावध तोडा मायाशा. एका क्षणाचाही जीवनाचा भरोसा नाही, म्हणून अगोदर राम रामचं स्मरण करा. करावे तातडे करावे तातडे करावे तातडे करावे तातडे परमाता. संत समागमे सर्वरे करावे तातडे प्रणताचे, करावे तातडे प्रणताचे, करावे तातडे प्रणता. संत समागमे सर्वरे करावे तातडे परमाती, करावी तातडे परमा. संत समागमे सर्व भावे हरी करावी तातडी परमार्थाची. तातडी म्हणजे घाई. तुम्ही आम्ही या संसाराला या शरीराला केव्हा सोडून जाऊ हे आपल्याला माहित नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात सावध होऊन करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करण्याची घाई करा. राम राम स्मराधी लाहो करा. लाहो म्हणजे घाई करा, भरवसा नाही. घाई करायची सांगितलेली आहे. आपण म्हणतो कुठं आपलं आयुष्य गेलं की नाही. एखाद्या का तरुण पोराला एखाद्या लहान मुलाला माळ घालायला लागले की लोक म्हणतो याचं का वय झालं का माळ घालायची. अरे माळ घालायची कोणतंच वय नसतं, लक्षात ठेवा. लोक सरळ म्हणतात तरुण आहे, याला आता मौज करायची, मस्ती करायची, हे करायचं ते करायचं, आणि माळ घालायचे दिवस आहेत का?
हे अज्ञानाचं लक्षण आहे. ज्या दिवशी तुम्ही सावध झाले तेव्हापासून तुमचं जीवन आरंभ झालं. अरे संत चांगदेवांना 1400 वर्ष लागले माळ घालायला. किती लागले वर्ष? 100 वर्षामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य होतं. ज्या व्यक्तीनं असे 14 वेळा आयुष्य जगलं तरी सुद्धा त्यानं माळ घातली नाही. विठ्ठला विठ्ठला माणसं कशालाच घाबरत नाही, पण सर्वात जास्त माळ घालायला घाबरतात. आणि माळी सारखी गरीब वस्तू कोणती आहे जगामध्ये? तुमच्या गळ्यात टाकल्यावर डसते का तुम्हाला ती? का चिमटे घेते? माळ घालायला? अरे बाबा माळ घाला. आता भरपूर पुष्कळ झालं. पुष्कळ खाल्लं पिल्लं आहे की नाही? कोंबडे खाल्ले, बकरं खाल्ले, डुकरं खाल्ले, आणि आता काय काय खाता सांगता येत नाही. अरे आता तरी घे, माळ घालून घे. नाही महाराज, काय अजून 2-4 दिवसांनी नाही का, 2-4 वर्षांनी मी लगेच तुमच्या हातानच माळ घालणार आहे. आणि तुम्ही आता पुढं आरवीला आले की मी माळच घेऊन तयारच राहील. पण मी येईपर्यंत तू राहायला पाहिजे ना. विठ्ठल हो. अरे सत्कर्माचा सन्मार्गाचा संकल्प झाल्याबरोबर तुरंत ते काम केलं पाहिजे. शुभ संकल्प माणसाच्या जीवनामध्ये सहसा नेहमी येत नसतात. आणि ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख शुभ संकल्प निर्माण होत असेल तर तुरंत ते अगोदर करून टाका ते काम. म्हणून तुकोबारायांनी म्हटलं लाभो करा. आपला विषय होता शरीराचा परमार्थ. अरे टाळीतून ब्रह्मानंद भोगणारे, टाळातून ब्रह्मानंद भोगणारे संत त्यांचे अनुभव सांगतात. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठ्ठला संत गोरोबा काका, संत गोरोबा कुंभार नावाचे संत तुम्हाला माहित आहेत. सकाळी सकाळी मडके घडवण्याचा चिखल तुडवत होते. त्यांची एवढी परिस्थिती नव्हती की टाळ विकत घेऊन यावा, एवढी परिस्थिती नव्हती. एवढा पैसा नव्हता त्यांच्याजवळ. साधूजवळ भौतिक श्रीमंती नसेल कदाचित, पण आध्यात्मिक श्रीमंती एवढी त्यांची मोठी असते. त्यांची आध्यात्मिक संपदा इंद्राच्या स्वर्गाला सुद्धा लाजवणारी असते. एवढी साधूजवळ आध्यात्मिक संपदा असते. विठ्ठला विठ्ठला संत गोरोबा काका सकाळी सकाळी चिखल तोडवत होते. चिखल, मडक्याचा मडके घडवण्याचा चिखल तयार करत होते. एकतर त्यांना मुलबाळ नव्हतं. आयुष्याच्या शेवटी परमेश्वराने एक मूल दिलं त्यांना. पहिली बायको केली, तिला मूल झालं नाही. दुसरी केली, तिला मूल झालं. 60 वर्षाच्या दरम्यान त्यांना मूल झालं. मूल झाल्यानंतर मूल मस्त अंगणात खेळू लागलं, रांगू लागलं. आनंदी आनंद होता. बाई सकाळी सकाळी चिखलात पाणी टाकण्यासाठी पाणी आणण्याचा घागर होती, घेतली आणि निघाली. महाराजांना सांगितलं की लेकरू अंगणात खेळताय, लक्ष ठेवा. अरे लेकरावर लक्ष असल्यानंतर लेकरात लक्ष राहील ना. ज्याचं लक्ष त्या परमेश्वरामध्ये गुंतलेलं आहे त्याचं लक्ष संसारात आहे का? आणि तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थ करतो. आपलं लक्ष कशात आहे? तुकाराम महाराजांनी काय म्हण, लक्ष राहुनी राहा गोविंदिगा. लक्ष गोविंदामध्ये लावून ठेवा. महाराजांनी बरोबर सांगितलं, पण आपलं होतं का तसं? नाही होत. अरे आपण ध्यानाला बसलो तरी आपलं ध्यान संसारच करत असतं. आपण पूजेला बसलो तरी आपलं चित्त जे आहे संसारच करत असतं. ते तोडणं सर्वात अवघड आहे, लक्षात ठेवा. अनंत जन्मापासून जो संसार तुम्ही जोडलेला आहे त्या संसाराला एकदम तोडणं इतकं अवघड आहे, त्याच्यासारखं काहीच अवघड नाही. संसाराला लात मारणं सोपं आहे का? कीर्तनात यायला सोपं आहे, कीर्तन करणं सुद्धा सोपं आहे.
कीर्तन करणं सुद्धा सोपं आहे, पण संसाराचा परित्याग करणं मात्र अवघड आहे. विठ्ठला 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 हो, संसारात म्हणणं सोपं आहे. काय संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ आहे की नाही. आता ते बोथाट होऊन गेलं ते चरण, ते लोक घेतच नाही आता कीर्तनात. ते त्यांना माहिती आपण संसारी माणसं आहोत आणि कशाला घ्यायचंय चरण, त्या शब्दांना कशाला कलंक लावायचा. नाही तर आमच्या काळात, जुन्या काळात प्रत्येक कीर्तनात एकदा तरी यायचंच फिरून फिरून हे चरण. आता पंडित महाराजांना विचारा, कीर्तनातून एखाद्या वेळी तरी येतंय काय? हे चरणच विसरून गेले. कारण ते चरण उच्चारण करायला हिंमत पाहिजे. ज्याच्यामध्ये हिंमत आहे, ताकद आहे, ज्याने खरोखर संसाराचा परित्याग केलेला आहे, त्यानंच ते चरण म्हणावं. ते तुकोबारायांनी म्हणावं किंवा तत्सम संताने म्हणावं. संसाराच्या आवे घालून आसूने वाढता